नमस्कार. चला आज एका अशा भव्य प्राचीन संस्कृतीबद्दल बोलूया जी हजारो वर्ष अक्षरशः हरवून गेली होती. एक अशी दुनिया जिची रहस्य आजही आपल्याला चक्रावून टाकतात. तर ह्या हरवलेल्या जगाची गोष्ट आपण 5 टप्प्यांमध्ये उलगडणार आहोत. सगळ्यात आधी तिचा शोध लागला कसा, तोही अगदी अपघाताने. मग पाहूया त्यांची ती नियोजनबद्ध शहरं, तिथल्या लोकांचं आयुष्य कसं होतं, त्यांची कला, त्यांचे विश्वास आणि सगळ्यात शेवटी त्या संस्कृतीचा तो गूढ अंत कसा झाला. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. आणि गंमत म्हणजे ह्या कथेची सुरुवात कुठल्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी नाही केली, तर ती झाली एका रेल्वेच्या कामामुळे. आता प्रश्न हाच आहे की एक साधी रेल्वे लाईन एका प्राचीन संस्कृतीच्या शोधाचं कारण कसं काय बनू शकते, नाही का? पण हे खरं आहे. विचार करा, फक्त एका रेल्वे लाईनच्या कामामुळे एका अख्ख्या महान संस्कृतीचा शोध लागला. आणि गंमत बघा, सुरुवातीला जे काही पुरावे सापडले आणि जगाला त्याचं महत्त्व कळलं, यात खूप मोठा काळ गेला. म्हणजे बघा, 1856 मध्ये रेल्वे लाईनसाठी काम करणाऱ्या मजुरांनी तिथल्या प्राचीन विटा वापरल्या, पण त्यांना काय माहीत त्याची किंमत. आणि त्यानंतर तब्बल 60-65 वर्षांनी म्हणजे 1920च्या दशकात हडप्पा आणि मोहेंजोदारोचं खरं उत्खनन सुरू झालं. आणि तेव्हा कुठे या महान संस्कृतीची दारं जगासाठी उघडली गेली. आणि मग काय, एकदा का हा शोध लागला की त्या विखुरलेल्या अवशेषांमधून हळूहळू एका विशाल आणि अत्यंत प्रगत साम्राज्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं. जवळपास 13 लाख चौरस किलोमीटर हा आकडाच सांगतो की ही संस्कृती किती भव्य होती. कल्पना करा, त्या काळातल्या इजिप्त किंवा मेसोपोटेमियाच्या संस्कृतीपेक्षाही कितीतरी मोठी. म्हणजे त्या काळातली ही जगातली सगळ्यात मोठी संस्कृती होती. ह्या एवढ्या मोठ्या परिसरात अनेक शहरं सापडली. यात मोहेंजोदारो, हडप्पा, लोथल, कालीबंगा, चन्हुदडो, बनवाली ही काही प्रमुख शहरे आहेत. यातली मोहेंजोदारो आणि हडप्पा तर सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध. आणि लोथलचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे जहाजांसाठी एक गोदी म्हणजे डॉकयार्डसुद्धा सापडलंय. ह्यावरूनच कल्पना येते की ह्या संस्कृतीचा विस्तार आणि व्यापार किती दूरवर पसरला होता. पण ह्या शहरांची खरी ओळख फक्त त्यांचा आकार नव्हता. त्यांची खरी खासियत होती ती त्यांच्या जबरदस्त, एकदम नियोजनबद्ध रचनेत. हेच तर दाखवतं की त्यांचे इंजिनिअरिंग किती प्रगत होतं. विचार करा, ग्रीड पॅटर्नमधले सरळ रस्ते, प्रगत गटार व्यवस्था, अशा गोष्टी ज्या जगातल्या इतर अनेक भागांमध्ये पुढची कित्येक शतकं आल्या नव्हत्या, त्या इथे होत्या. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहेंजोदारोचं महास्नानगृह. ही एक प्रचंड मोठी सार्वजनिक पाण्याची टाकी होती जी शहराच्या मुख्य भागात म्हणजे गडावर होती. बहुधा महत्त्वाच्या धार्मिक विधींसाठी ती वापरली जात असावी. आणि विशेष म्हणजे पाणी झिरपू नये म्हणून याच्या बांधकामात बिटुमरींचा वापर केला होता. त्या काळातलं हे तंत्रज्ञान खरंच अवाक करणार आहे. या संस्कृतीची आणखी एक हुशारीची गोष्ट म्हणजे त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार बांधकामात बदल केले. जसं की मोहेंजोदारोमध्ये पक्क्या, भाजलेल्या विटा वापरल्या, तर कालीबंगासारख्या ठिकाणी कच्च्या म्हणजे उन्हात वाळवलेल्या विटा वापरल्या. हे दाखवतं की ते उपलब्ध साधनसामुग्रीचा किती योग्य वापर करायचे. तर ही झाली शहरांची गोष्ट. आता वळूया त्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे. त्यांचं आयुष्य कसं होतं ते पाहूया. पुरातत्वीय पुराव्यांवरून म्हणजे सापडलेली घरं, त्यांच्यातल्या वस्तू, दफन करण्याच्या पद्धती, या सगळ्यावरून एक अंदाज येतो की समाज साधारणपणे 4 वर्गांमध्ये विभागलेला होता. सर्वात वर विद्वान आणि पुजारी, मग योद्धे, त्यानंतर व्यापारी आणि कारागीर, आणि मग शेतकरी आणि मजूर. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उत्खननात प्रचंड संख्येने स्त्रीमूर्ती सापडल्या आहेत. यावरून असा अंदाज बांधला जातो की मातृदेवतेची पूजा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि म्हणूनच कदाचित हा समाज मातृसत्ताक असावा, जिथे स्त्रियांना खूप महत्त्वाचं स्थान होतं. त्यांच्या रोजच्या जगण्याची एक झलक बघायची झाल्यास ते गहू, जव, खजूर, मांस, मासे असं सगळं खात होते. कपडे सुती आणि लोकरीचे होते. आणि हो, स्त्री आणि पुरुष दोघंही सौंदर्य प्रसाधनं वापरायचे, हार बांगड्यांसारखे दागिने घालायचे. म्हणजे त्यांचं जीवन साधं असलं तरी समृद्ध होतं, हे नक्की. आता जरा त्यांच्या कला, व्यापार आणि श्रद्धा यांबद्दल जाणून घेऊया. म्हणजे त्यांनी काय काय निर्माण केलं, ते जगाशी कसे जोडले होते आणि ते कशावर विश्वास ठेवायचे. सिंधू संस्कृतीच्या कलेचा सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे त्यांच्या हजारो मुद्रा म्हणजे सील्स,
छोट्याशा पण अतिशय बारकाईने कोरलेल्या. यावर प्राणी आणि काही रहस्यमय आकृत्या आहेत. या मुद्रा व्यापार आणि प्रशासनासाठी वापरल्या जात असाव्यात असं मानलं जातं. त्यांचा व्यापार फक्त स्थानिक नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय होता. हे बघा, सोनं ते दक्षिण भारतातून मैसूरमधून आणायचे. चांदी आणि कथील अफगाणिस्तान आणि पर्शियामधून यायचं, तर तांबं राजस्थान आणि बलुचिस्तानमधनं. यावरून दिसतं की त्यांचं नेटवर्क किती मोठं आणि पसरलेलं होतं. त्यांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल बोलायचं झाल्यास ते निसर्गाची पूजा करायचे. यात मातृदेवता होती, पशुपती म्हणजे प्राण्यांचा देव होता, झाडांची आणि प्राण्यांचीही पूजा व्हायची, विशेषतः वशिंड असलेल्या बैलाची. पण यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे एवढ्या मोठ्या आणि प्रगत संस्कृतीत कुठेही मोठ्या मंदिरांचे अवशेष सापडलेले नाहीयेत. आणि आता आपण येतो शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या रहस्याकडे. एवढी प्रगत संस्कृती, एवढी मोठी शहरं, यांचं झालं काय? हे लोक अचानक कुठे आणि कसे नाहीसे झाले? ह्याबद्दल अनेक सिद्धांत आहेत, पण ठोस असं काहीच माहीत नाही. काही जण म्हणतात विनाशकारी पूर आला असेल, तर काहींच्या मते परकीय आक्रमण झालं असावं. हवामानातील बदल, भूकंप किंवा मग आर्थिक व्यवस्था कोलमडणं, अशी अनेक कारणं दिली जातात. हे सगळं एका न सुटलेल्या गुढातले वेगवेगळे धागेदोरे आहेत. आणि मोहेंजोदारोमधला एक पुरावा तर अंगावर काटा आणतो. तिथे सापडलेले मानवी सापळे हे कबरीत नाहीत, तर रस्त्यांवर आणि घरांच्या पायऱ्यांवर सापडले आहेत. जणू काहीतरी आकस्मिक आणि इतकं भयंकर घडलं की लोकांना व्यवस्थित दफनविधी करायलाही वेळ मिळाला नाही. पण खरं आणि अंतिम रहस्य दडलंय ते त्यांच्या लिपीमध्ये. एक अशी लिपी जी आजपर्यंत कुणालाही वाचता आलेली नाही. विचार करा, ज्या दिवशी ही लिपी उलगडली जाईल त्या दिवशी सिंधू संस्कृतीची आणखी किती रहस्य आपल्यासमोर येतील? याच एका मोठ्या प्रश्नासोबत आज इथेच थांबूया.